बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत विभागातील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचं काम हाती घेण्यात आलंय। 7, 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी रोज दुपारी हे काम होणार आहे। त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरातील बहुतांश विभागांचा पाणीपुरवठा सलग 3 दिवस प्रभावित होऊ शकतो। गेल्या 2 आठवड्यांपासून सलग भाववाढ होत असलेल्या चांदीच्या भावात 1000 रुपयांची घसरण झाली। त्यामुळे चांदी 1,46,500 रुपयांवरती आली। तसंच सोन्याच्या भावामध्ये 800 रुपयांची घसरण होऊन 1,17,600 रुपयांवरती आले। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या फळभाजी पिकाचंही मोठं नुकसान झाल्यामुळे घाऊक बाजारात आवक घटली आहे। त्यामुळे भाज्यांच्या किमतीत तब्बल दुप्पट वाढ झालेली असून 1 किलोच्या पैशात फक्त पाव किलोच भाजी मिळते। परिणामी आधीच महागाईत होरपळणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांना अतिवृष्टीचा चांगलाच फटका आणि चटका बसतोय। भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधार अपडेट करण्याच्या शुल्कामध्ये 25 रुपयांची वाढ केली आहे। हे नवं शुल्क 1 ऑक्टोबरपासून लागू झालं असून 30 सप्टेंबर 2028 पर्यंत राहणार आहे। राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं लाखोंचं नुकसान झालंय। नद्यांना आलेला पूर, रस्त्यांवरती साचलेलं पाणी आणि पूरस्थितीमुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली। परिणामी मुंबईहून ये जा करणाऱ्या एसटी बसच्या शेकडो फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या। पॉट टॅक्सी प्रकल्प कुर्ला रेल्वे स्टेशनशी थेट स्कायवॉकच्या माध्यमातून जोडला जाणार आहे। स्कायवॉक उभारण्यासाठी मध्य रेल्वेने कुर्ला पश्चिमेतील 1370 चौरस मीटर जमीन देण्याचं निश्चित केलं होतं। महावितरणने लघुदाब वर्गातील औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती आणि इतर ग्राहकांसाठी 157 किलोवॅटपर्यंत वीजभार वाढीचा ऑनलाईन अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यास सुरुवात केली आहे। ही प्रक्रिया महावितरणच्या संकेतस्थळावरती कार्यान्वित झाली असून नियमानुसार शुल्क भरल्यावरती 24 ते 48 तासात वीजभार वाढ मंजूर केली जाते। टेक कंपनी गुगलने 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय। गुगलच्या डिझाईन विभागात ही कर्मचारी कपात करण्यात आली आहे। कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि डिझाईन प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी ही कपात केली आहे। मुंबई महापालिकेतील 5 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या झालेल्या आहेत। त्यापैकी नितीन शुक्ला आणि अलका ससाणे यांच्या बदल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या होत्या। अल्पावधीत त्यांची पुन्हा बदली झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। पुणे महानगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिली असून ही प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर केली जाणार आहे। हरकती सूचनांवरती सुनावणी घेतली असली तरी प्रारूप प्रभाग रचनेतील हे बदल राजकीय सोय बघून होणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे अंतिम झालेल्या प्रभाग रचनेत महायुतीमधील कोणत्या पक्षाने कुरघोडी केली हे यातून स्पष्ट होणार आहे। ॲपलने नवीन अपडेट जारी केले आहेत। आयफोन युजर्सना हे अपडेट तात्काळ करण्याची सूचना कंपनीने दिलेली आहे। या अपडेटमधून काही महत्त्वाचे बग फिक्स करण्यात येणार आहेत। या अपडेटमध्ये आवश्यक सिक्युरिटी पॅच दिलेले आहेत। आरबीआयची नवी सेम डे क्लिअरन्स व्यवस्था लागू होत असून त्यामुळे चेक ज्या दिवशी बँकेत भरला त्याच दिवशी वटणार आहे। प्राप्त माहितीनुसार सध्याच्या धनादेश व्यवहार व्यवस्थेत बॅच प्रोसेसिंग होतं, मात्र काही तासातच चेक क्लिअर होणार असल्यामुळे सामान्यांना दिलासा मिळतोय। मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग उपनगरीय विभागांवरती विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे। माटुंगा मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरती ब्लॉक घेतला जाणार असून जलद मार्गावरून लोकल धावतील, परंतु जलद मार्गाच्या फलाटा अभावी विद्याविहार, कांजूर मार्ग आणि नाहूर रेल्वे स्थानकांवरती लोकलला थांबा नसेल, त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची चिन्ह आहेत। महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त संवर्गातील रिक्त पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेअंती शिफारस केलेल्या 4 सहाय्यक आयुक्तांच्या पदस्थापनेचे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशान्वये जारी करण्यात आलेले आहेत। त्यानुसार नितीन शुक्ला, संजय इंगळे, अलका ससाणे, महेश पाटील या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे। सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमधील संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेत अन्नाचे कमी दर्जाचे 26 नमुने तसंच चुकीचं आवरण असलेले 4 आणि असुरक्षित अन्न असलेले 11 नमुने आढळलेले आहेत। तपासणीमध्ये जप्त केलेल्या 1815 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे। बेकायदा होर्डिंगच्या तक्रारी वेळेत सोडवा, नाहीतर विभागीय चौकशी करू, 15 दिवसात जे आदेश देऊ
त्यात याचा समावेश करू अशी तंबी उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना दिली. राज्य सरकारने आयात निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बॉन्ड बंद करून त्याऐवजी ई बॉन्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. कागदी स्वरूपातील स्टॅम्प पेपर आजपासून बंद झाले. सध्या आयात निर्यात व्यवसायांसाठी दर महिन्याला सुमारे 3 ते 4 हजार बॉन्ड काढले जातात. तर आता सर्व मोठे व्यवसाय ई बॉन्डमध्येच करता येणार आहे. शैक्षणिक मूल्यमापन पद्धतीत बदल करण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं घेतलाय. या निर्णयानुसार चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांची तालुका आणि जिल्हा स्तरावरती समिती नेमली जाणार असून ही समिती सहामाही आणि वार्षिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तसंच नमुना उत्तरपत्रिका तयार करणार आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशासाठी दिलासा देण्यात आलाय. आता 11वीसाठी 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. 7 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयांसंदर्भातील प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. अतिवृष्टीमुळे राज्यभरात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय. या पार्श्वभूमीवरती राज्यातील शिक्षक भरतीसाठी TET परीक्षा आता 23 नोव्हेंबर 2025ला घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. फॉर्म भरण्यासाठी 4 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली जाणार आहे. सेबीने अब्जाधीश कुटुंबाच्या फॅमिली ऑफिसेसना नियमांच्या चौकटीत आणण्याची तयारी चालवलेली आहे. या कार्यालयातून मोठ्या प्रमाणावरती शेअर बाजारात आणि खासगी गुंतवणुकीत पैसे येतात. सेबी फॅमिली ऑफिसेसना त्यांच्या कंपन्यांची माहिती, संपत्ती तसंच गुंतवणुकीचे परतावे उघड करण्यास सांगितलं जाणार आहे. CSMT-वरून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनला अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि यावेळेला त्याने प्रसंगावधान राखत बेलापूर रेल्वे स्थानकात लोकल थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सध्या मोटरमनवरती MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणि एक महत्त्वाची बातमी बघूया. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य आणि केंद्र सरकारवरती हल्लाबोल केलाय. ओबीसींना सर्वात मोठा विश्वास RSS आणि भाजपावरती आहे, मात्र सर्वात मोठा घात सुद्धा याच दोघांनी केलाय अशी टीका त्यांनी केलेली आहे. ओबीसींना स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागेल, तर ओबीसींना वंचित शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असंही आंबेडकर म्हणाले. पण या ओबीसीना आम्ही आज सरळ सांगतो, ज्यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि सगळ्यात मोठा विश्वास इथला असणारा बीजेपी आणि RSS वरती आहे. सगळ्यात मोठा विश्वास कोणावरती आहे तर बीजेपी आणि RSS वरती आहे. आणि घात कोणी केला, महाराष्ट्राच्या सत्तेवरती कोण बसलंय तर बीजेपी आणि RSS सत्तेवरती बसले. तेव्हा घात कोणी केला ओबीसीचा घात कोणी केला तर बीजेपी आणि RSSनी केलेला आहे. एवढं तरी डोक्यामध्ये ओबीसींच्या गेलं पाहिजे, तर कुठेतरी आरक्षण वाचेल. नाही की वंचित शिवाय आपल्याला पर्याय नाही हे लक्षात घ्या. वंचित शिवाय इथला पर्याय नाहीये. उद्याच हे आरक्षण वाचवायचं असेल, ओबीसीना स्वतःचं आरक्षण वाचवायचं असेल तर स्वतःचा राजकीय चेहरा हा उभा करावा लागेल हे लक्षात घ्या. दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय. जी प्रकाश आंबेडकरांची भूमिका हीच आमची भूमिका आहे असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय. मी खूप गोष्टी आहेत सांगण्यासारखे, काय काय झालं आहे, त्यामुळे त्या संदर्भातली भूमिका प्रकाश आंबेडकरजी म्हणतायत हीच आमची भूमिका आहे. भाजपाने ओबीसीचा मतांचा फायदा घेतला, ओबीसींना फायदा काही करून दिला नाही, कुठल्याच ठिकाणी नाही. तो ना प्रशासनात आहे, ना ज्युडिशरीमध्ये आहे, ना आरक्षणात आहे, ना त्याला मिळणाऱ्या सवलतीमध्ये कुठली वाढ आहे, काही नाही. थातूर मातूर औषधी करून उपचार झालेला आहे आणि मूळ बिमारी तशीच ठेवली. हे जे काही आहे त्यामुळे नुकसान प्रचंड झालेलं आहे. हे प्रकाश आंबेडकर जे म्हणतात ते खरं आहे.
पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर या ठिकाणी समुद्रात संध्याकाळी 8 पर्यटक बुडल्याची घटना घडलेली होती आणि यापैकी 4 जणांना कालच समुद्रातून बाहेर काढण्यात आले. यापैकी 3घांचा मृत्यू झाला होता तर एक महिला पर्यटक बचावलेली आहे. दरम्यान 4 पर्यटक अजून सुद्धा बेपत्ता आहेत आणि या बेपत्ता पर्यटकांपैकी रात्री उशिरा एका पर्यटकाचा मृतदेह सापडलेला आहे. तर सकाळी एकाचा मृतदेह सापडलेला आणि 2 अद्याप सुद्धा दोघांचा शोध सुरू आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पोहताना हे पर्यटक समुद्राच्या लाटेतून वाहून गेले. आमचे प्रतिनिधी भरत केसरकर सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. भरत, खरं तर हा अपघात नेमका कशामुळे घडला आणि जे बचावलेले त्यांची प्रकृती कशी आहे या संदर्भात काही माहिती येते का? तर आपण बघतोय शिरोडा वेळागर समुद्रामध्ये पर्यटक बुडाले होते. रेस्क्यू टीमकडून लगेचच बचाव करायला सुरुवात झाली, मात्र काही पर्यटक यामध्ये बुडलेत. त्यातले 4 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत. रेस्क्यू टीम, पोलीस तसंच महसूल विभाग आणि स्थानिकांकडून शोध मोहीम राबवली जाते. रेस्क्यू टीमकडून 3घांचा शोध अजून सुद्धा सुरू आहे. शिरोडा वेळागर समुद्रामध्ये पर्यटक बुडालेले आहेत. पाण्याचा अंदाज आला नाही आणि या मोठ्या लाटेतून काही पर्यटक वाहून गेले. दरम्यान 4 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत. रेस्क्यू टीम असेल, पोलीस, महसूल तसंच स्थानिकांकडून सुद्धा ही शोध मोहीम सध्या सुरू आहे. 4 पर्यटकांचे मृतदेह सापडल्याची माहिती सध्या समोर येते. एक महिला पर्यटकाची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्या महिलेवरती सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान रेस्क्यू टीमकडून अजून सुद्धा 3घांचा शोध घेतला जातोय. शिरोडा वेळागर या किनाऱ्यावरती हे सगळे पर्यटक आलेले होते. समुद्रात लाटेचा अंदाज आला नाही, पाण्याचा अंदाज आला नाही आणि हे पर्यटक या ठिकाणून वाहून गेले. त्यातील 4 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत तर 2घांचा अजून सुद्धा शोध घेतला जातोय. रेस्क्यू ऑपरेशन अजून सुद्धा सुरू आहे. लगेचच रेस्क्यू टीम असेल, पोलीस असेल, महसूल विभाग आणि स्थानिक जी लोक आहेत त्यांच्याकडून ही शोध मोहीम राबवली जाते आणि अजून सुद्धा ही शोध मोहीम सुरू असल्याची माहिती समोर येते. शिरोडा वेळागर समुद्रात पर्यटक काल बुडालेले आहेत. लाटेचा अंदाज आला नाही, पाण्याचा अंदाज आलेला नाही आणि त्यानंतर हा अपघात घडला. दरम्यान एका महिला पर्यटकाची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती येते. तिकडच्याच एका जवळच्या रुग्णालयामध्ये या महिलेवरती सध्या उपचार सुरू आहेत. मात्र 4 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे, कारण त्यांचे मृतदेह आढळलेले आहेत. दरम्यान 2घांचा शोध अजून सुद्धा घेतला जातोय. रेस्क्यू टीमकडून तसंच पोलीस, महसूल विभागाकडून सुद्धा शोध घेतला जातोय. स्थानिक अनेक लोक या मदत कार्यामध्ये आलेले आहेत. भरत केसरकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. भरत, खरं तर कशामुळे सगळा अपघात घडला, पाण्याचा अंदाज आला नाही का आणि जे बचावलेले त्यांची प्रकृती कशी आहे? जे आता बचावले त्यांची प्रकृती, त्यामध्ये एक बचावला त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यानंतर 4 जे पर्यटक बुडालेले होते याच्यामधला एकाचा मृतदेह जो आहे 12 वाजता मिळाला आणि आता जी मोठी बातमी आहे ते यानुसार अजून एक मृतदेह आरवली सागर तीर्थ जे नवीन हॉटेल झालेलं आहे त्या ठिकाणी मृतदेह सापडल्याचं स्थानिकांनी माहिती दिलेली आहे. आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन आहे हे या ठिकाणी दाखल होण्यासाठी रवाना झाले आहेत. हा जो मृतदेह आहे हा मृतदेह बाहेर काढण्याचं काम आता सुरू होईल आणि हा दुसरा मृतदेह जो आहे तुम्ही सापडणार आहे जवळपास. आणि यानंतर अजून 2 मृतदेहांचा तपास जो आहे हा ड्रोन कॅमेरा असेल, इथले स्थानिक मच्छीमार असतील, होडीद्वारे घेण्यात येतोय. निश्चित. भरत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. धाराशिवमध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने तुळजापुरात वाढती गर्दी पाहता वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. तसंच VIP दर्शनही 1 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 500 आणि 1000 रुपयांचा सशुल्क पास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापुरातील पूरस्थितीने गंभीर स्वरूप धारण केल्यामुळे तातडीच्या उपाययोजनांची आवश्यकता निर्माण झाली आहे. हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. यावेळेला जयंत पाटलांनी मदतीचा हात पुढे करत तब्बल 1200 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप केलं. नागपुरातील संविधान चौकात मागील 22 दिवसांपासून विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आलंय आणि आंदोलनात राज्यभरातील महसूल सेवक सहभागी झाले. जर चतुर्थ श्रेणीत समावेश केला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा सुद्धा दिला.
भुसावळमधील तापी नदी पुलावरती ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. या पुलावरती हजारोंच्या संख्येने वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे तातडीने पूल दुरुस्त करण्याची मागणी केली जाते. लोणावळ्यात विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी हिंदू समितीच्या वतीने रावण दहन करण्यात आलं. यावेळेला 40 फुटी रावणाचं दहन करण्यात आलं. अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये उद्यापासून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. 11 ऑक्टोबरला तुकडोजी महाराजांना देशविदेशातील गुरुदेव भक्त मौन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. अमरावती चांदूर रेल्वे मार्गावरती जंगलातून रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झालाय. वडाळी वन विभागाच्या वतीने बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आलाय. गोंदियात सलग दुसऱ्या दिवशी दुर्गामातेला निरोप देण्यात आलेला आहे. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालेलं असून पुढील 3 दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या कालावधीमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. इतर भागात पावसाची उघडीप राहील. मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होणार असून हवामान विभागाकडून देशातील जवळपास 14 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. गुजरातमध्ये कोसळणारा परतीचा पाऊस 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान मुंबईसह राज्यभरात पुन्हा बरसेल. ठिकठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे. त्यानंतर 12 ऑक्टोबरला मॉन्सून एक्झिट घेईल असा अंदाज आहे.